आमदार साहेबांनी मला सांगितलेलं आहे की बोलायचं नाही. त्यांनी आमच्या भावाला सांगितलं होतं तोंडावर ठेवायचं आणि काही नको बोलायला सांगा, कारण यांचा स्वभाव मला माहिती. पण आपल्याला कोणावर टीका नाही करायची. काय होतं टीका केली भानगडी सुरू होत्या. परंतु मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, कुणी असो, समजा असे पाहुणी झाड लावलं, एखादं त्याला पाणी घातलं आणि त्याच्या डोक्यात आलं ही मेढ चांगली नाही का मांडवाला, आणि ते झाड जर तोडलं त्यासाठी मांडवासाठी, तर त्या झाडाला जितकं दुःख होतं ना तितकं दुःख मला जाते. कारण 20 वर्ष त्यांची मांडणी घातली, प्रामाणिकपणे काम केलं. त्यांची बायको सभापती झाली, त्यांची बायको जिल्हा परिषद झाली, ते गेली 30 वर्ष एकाच पदावर. माझी उपसभापती हे 30 वर्ष गेली एकाच पदावरती आहे, एकाच पदावर. ते पुष्वी त्यात नातं, परंतु अशी माणसं विरोधात जेवढं जातात तेवढं हृदयाला पोचतं. वाईट वाटतं ना की आपण काय कोणाचं गोळा मारले, पण त्यावेळेला दुःख होतं. म्हणून साठी आजी बोलायची वेळ आलेली. आपण कधी बोलत नाही असं, त्यामुळे त्याचा कर्मधर्म त्याच्यापाशी. शेवटी जो पाप कर्म जो पेरीन त्याच उगावणार आहे. आता व्हाय ना यांनी पेरलं त्याच उगावलं बघा बरं, तुमचं हिरवगार असं येते, काय हरकत नाही. असो, चांगल्या माणसांमध्ये आलो, त्यांचा सहवास लाभला आणि 9 सदस्य हा म्हणायचं फुटन आणि तो म्हणतात तुटन. अरे म्हणलं लय जोरात बसले गाठन, हा म्हणायचं फुटन तो म्हणतात तुटन, म्हणलं लय जोरात बसले गाठन आणि आबांनी टाकलं येठन. आम्हाला नाही साधं नाही, आम्हाला मीच ओळखले. सच्चा जो म्हणतो ना माणूस, खरा तळमळीचा, म्हणजे ज्याच्या रक्तामध्ये कसं असतं माहितीये का? नाही अहो ते बँक केलं काय, ते आमदार केलं पण निवडून येते. आणि आमदारांचं पण काय नाही विचारायचं. त्यांनी ज्या वेळेला सदस्य दिले, आज त्याच वेळेला सांगितलं की बाबा समजा उद्या याच्यातला मला कोणती स्पर्धक होईल. आता त्यांनी त्या विधानसभेला त्याशी सदस्य इकडे गेले, पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की बाबा याच्यातला उद्या कोणी उभा राहील. ते म्हणजे त्याच्या नशिबाचा भाग असतो. माझं नशीब होतं, मी आलो, उद्याचं कुणाचं काय सांगते तसा विषय असतो. आता माझं नशीब समजा थोडंफार तर होतं, करायचं त्यांच्या हातात आहे ना, ते घेतील ना करून. त्यांना जर वाटली तर मला माणूस दिसतोय घेतील, आणि नाही वाटलं तर थांबतील. आणि आपल्याला गंगा दुःख नाही, असं काही नक्की केलंच पाहिजे. आता शेवटी हे राजकारणाचं कसं असतं माहिती का? तुम्हाला सांगतो मराठीत म्हणे, राजकारणाचं झालं राजकारण आणि त्या आयुष्यभर खाजून बसायचं काम आहे. आता उद्योगपतीचं काम नाही आपल्या, उद्योगपती तेच चालू आहेत. आता अंबानीला त्यांना काय वाटत नाही का पंतप्रधान, पण ती काय करतात, ती चालू आहेत. आता मला काही चालवायचं नाही, हे मी सांभाळायचं काम दिलं, सांभाळ, आपण काही चालवलं नाही, हरकत नाही. असो, रामकृष्ण हरी म्हणतो. आणि जे खरोखर अगदी घासातला घास, म्हणजे 9 सदस्यांनी जे घरातले सगळे मेंबर असतील, राक्षे असतील, वैभवदादा राक्षे असतील, आपले गोगोले असतील, सर्वांनीच आता एखादं नाव घातले. आता मी कसं बाबाहून गेलेलो आहे ना, गाड भरलाय आणि झोपलाय मला. आता माझी गपकेने झोपली सांगितलं तर मोठं व्हायचं ना, म्हणून म्हटलं आता सगळं एकत्र नाव घ्यायचं बाकीची सगळी. म्हणून बाबा सगळेच जण जेवढी जे काही प्रक्रियेत होते फार, मग आपल्या अमरभाऊ बसून असतील, आमचे खरे मित्र नाही घरी दिसाय असं, पण मी जवळ बघितलं बरं का, मग तो महिमान्याची माया भाषेत संजूभाऊ महिमान्याची दुसरा झोपला की सुटला अशी पद्धत येते. त्यामुळे काही आता लय बोलणं काही उचित नाही. बोललोय काही थोडं झालेलं नाही, आता साधं काही वाढलं होईल हरकत नाही, होऊ द्या. मी त्याला काही आता मी ठरवलेलंच आहे की ज्यांनी भिडवली त्याला सुद्धा भिडवायचं आपल्या डोक्यात आहे. पण मी आता 1 महिना आत्मा परीक्षेत केलं, शहरात मशीनच लावली होती. पुण्या काय केलं, मला कामच काय होतं तेव्हा, काय बियायचं बघायचं कसं काय झालं, कुणी काय केलं. आता फोन होता म्हणून लोक कान मारणारी सांगणारी नव्हती किंवा यांनी आमचं केलं म्हणजे पुन्हा ऐकायच नको, भानगड नको. आपलं आत्मपरीक्षण केलं की आपण कळते कुणी काय केले. कारण गावात जर काम समजा किरण दादा 1 नंबर केलं तर लीड करताय ना, त्याला इथं कुणी केलं असेल तेव्हा ते वाढलं. इथं पहिलं कसं होतं ना, आता कसं झालं, इथं गार्डन होती ती सुकली कसं काय, हे लगे डोक्यात ते माणसाच्या. त्याच्यामुळे सगळं आत्मपरीक्षण होईल. वेळ प्रत्येकावर असती, वेळ माझ्यावर होती, गेली माझी वेळ. पण एवढं सांगतो, माझी जरी वेळ गेली आणि माझ्या जरी वेळ येऊन गेली मागणी झाली असेल तर मला जीव लावणारी माझ्या प्रेम करणारी माणसं आहेत मला 100%. आपल्याला खात्री ना, आपल्याला कळतं ना हे झाड किती सावली देईल ती.
तुम्हाला 100% सावलीला उभं राहिलं नाही. आता ती आणि ठरवलं झोपायचं तर झोपतील. मग बघू आपण, हरकत नाही. असो, सर्वांनी 5 वर्ष, म्हणजे मी मागाशी म्हणतो ना, फुटलं तुटलं, 5 वर्ष सगळ्यांनी प्रामाणिकपणे राहतील. कोणी फुटणार नाही, तुटणार नाही, कोणी मोकार गुडघं फुटून घेऊ नका. माझं स्पष्ट सांगणं आहे. आणि समजा ज्याला फुटायचं तो ठरवेल मग चालू काय की बाबा कसं असतं. मग शेवटी ते वेळेला करतील. मग ते म्हणतात ना, काय ते मी काय आपल्याला माहिती भाऊ म्हणतात अशी, म्हणून मी म्हणतोय. हरकत नाही. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना, सर्व सदस्यांना संधी मिळणारच आहे. दिवस असतो. प्रभू रामचंद्रानं सुद्धा गादी होती, पण रात्रीच अचानक त्यांना 14 वर्षाचा वनवास आला. त्यांनी तो भोगला. परंतु इथं तुम्हाला काय वनवास भोगायची बारी येणार नाही असं मला वाटतंय. कारण लोक चांगली, फक्त विश्वास ठेवला पाहिजे. आता मी जर एवढे दिवस होतो, प्रक्रियेत भांडत होतो, मला माहित नाही ना उद्या कोणाला गादी बसायची. अचानक आम्हाला सुद्धा डायरेक्टच कळलं. आता केशवराव आहेत, केशवभाऊंनी सांगितले, कारण मी केशवभाऊंना जवळून पाहिले. प्रामाणिक, ज्याची तळमळ, कसली अपेक्षा न करता प्रक्रियेमध्ये काम करणारा माणूस जवळून पाहिलं. त्या ताईंना पण पाहिले. हे अशी माणसं असतात. काय काय कसं जातं, सरली माझी वेळ धर्माचा खेळ. हा, काही बाजार समितीचा सभापती करून उपसभापती करून काय झाली परिस्थिती, केलं ना वर असं. ठीक आहे, जीवन करायचं दुःख नव्हतं, वाईट होतं तर हरकत नाही ना. मला काय म्हणायचंय, जीवन करायचं तुम्हाला लय सलत होता, हरकत नाही. पण आमदार साहेबांनी काय केलं, येजू भाऊनी काय केलं, कर्त्यांनी काय केलं, सुटून द्यायचं डोळ्यापट्टी मानायची गांधारी सारखी. ते आपल्या आंध्राचं घालायचं होतं तात्पुरता बाबा, लय जीवन करायचं दुसऱ्याची भूमिका आपल्याला काय होतं. पण ही दुसऱ्याची भूमिका करणार नाही आणि ही पट्टी बांधणार नाही. या अवलादी तुम्हाला माहित नाही अजून. आम्ही जवळून बघितलेले म्हणून साठी तुम्ही सांभाळून राहा आणि माणसं पारखा. भले आम्ही म्हणतो तिकडं होतं तिकडे प्रामाणिक होतं, इकडे आलो इकडे प्रामाणिक राहणार असं काय नाही. आम्हाला तिकडे बी कधी दुःख दिलं नाही आणि इकडे कधी दुःख मिळणार नाही एवढंच सांग. कारण आम्ही वागतो तसं. आम्ही असं नाही ना, अरे या कर तुला बाजार समितीचा उपसभापती केला आणि तू उपसभापती करून होतो मी माझ्या जीवावर झालो कधी झालो. आणि आज तिकडे येतात जर शिकून त्याचा धरून होता कधीच होता असं नाही चालत ना. हे म्हणून म्हणतोय की हरकत नाही, ज्यांनी त्यांनी त्याची पायरी सांभाळून चाललं पाहिजे, मान मर्यादा दिली पाहिजे, ऐकलं पाहिजे. आम्ही आमदारांच्या पुढे येत नाही, आई शपथ पठ नाही बोलत लाभच होतं माझं खोपडे. ते आम्हाला मोर रान देत. कारण आबाच्या लग्न मी मला फार नाव पैसे होतो मागे सचिन भाऊंनी पुढून डोकं लावलं कारण मी पुढे झालं का बोला असं होते. आपल्याला जमत नाही केलं पुढे, पण हरकत नाही. घेतले पुढे आता तर न्या पुढं. धन्यवाद. रामकृष्ण. धन्यवाद.